नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बैलपोळ्यानिमित्त आपण बॅनर हे बनवलेलं आहे आणि त्याचं मटेरियल आणि त्याची PLP ची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तिचा पासवर्ड व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर कृपा करून व्हिडिओ स्किप न करता बघा, तो पासवर्ड तुम्हाला नक्की सापडेल। आणि मित्रांनो, त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा, कारण भविष्यात येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। आणि हो मित्रांनो, अजून एक, जर टेलिग्रामला तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा, कारण तिथं आपण रोज नवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो। तर सुरुवात करूया। हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे थंबनेल आहे आणि हे आपलं पोस्टर आहे जे आपण डिझाईन केलेलं आहे बैलपोळ्यानिमित्त। तर हे आवडल्यास नक्की लाईक करा आणि सुरुवात करूया आता बॅनर एडिटिंगला। सर्वात आधी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे आणि त्याची कॅनव्हासची जी साईज आहे ती 3 डॉटवर क्लिक करून 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण इथं सिलेक्ट करून घेतलेली आहे। आणि डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते सिम्पली आपण इथनं पॅनलमधून डिलीट करून घेतलेलं आहे, लेअर पॅनलमधून। आणि जे मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी ते एक्सट्रॅक्ट करून सेव्ह केलेलं आहे त्या ठिकाणाहून त्या फोल्डरमधनं तुम्ही इथं बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्या आणि इमेजच्या सेक्शनमध्ये जाऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100% करून लेअर पॅनलमध्ये जाऊन लेअरला लॉक करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपण एक PNG इथं ॲड करणार आहोत। आणि असेच भरपूर एडिटिंगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर हे नेहमी येत असतात, त्यामुळे तुम्ही चॅनलला अपडेटेड राहा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशा भरपूर एडिटिंगचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, तुम्हाला ज्या पद्धतीची आणि ज्या विषयावर बॅनरची डिझाईन हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता। त्या विषयावर आपण नक्कीच बॅनरची डिझाईन बनवून त्याचा व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि करतो सुद्धा आहेत मित्रांनो। भरपूर बॅनर हे आपण कमेंट्सच्या आधारेच बनवलेले आहेत। बरेचसे जण कमेंट्स करतात की या विषयावर बॅनर पाहिजे, त्या विषयावर बॅनर पाहिजे, तर ते सुद्धा मी बनवतो आणि भरपूर बनवलेले आहेत मित्रांनो। तर तुम्ही चॅनलमध्ये चेक करू शकता, प्रत्येक विषयावर तुम्हाला बॅनर एडिटिंग ही बघायला मिळेल आणि सिंपल आणि सोबर अशा पद्धतीने बॅनर पण डिझाईन करत असतो। त्यासाठी कुठलीही ॲप्लिकेशनची गरज नसते, आपण साध्या आपल्या मोबाईलवर एडिटिंग सहज करू शकतो। अशा पद्धतीने बॅनर आपण इथे डिझाईन करत असतो। फोटोशॉपची एडिटिंग जर तुम्हाला बघायची असेल किंवा जाणून घ्यायची असेल किंवा शिकायची असेल तर मला नक्की कमेंट करा, आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू।
तर इथं आपण शेवटची लेअर ही ॲड केलेली आहे मित्रांनो. आणि आता इथं आपण बॅनर हे सेव्ह करणार आहोत. त्या अगोदर त्याची जी क्वालिटी आहे ती आपण अल्ट्रा करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं बॅनर हे पिक्सलेट होत नाही आणि जास्त MB मध्ये सेव्ह होतं, HD क्वालिटीमध्ये सेव्ह होतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि त्याहूनही जर आपल्याला क्वालिटी एन्हान्स करायची असेल तर आपण आपलं बॅनर हे AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये घेऊन जाऊन तिथं बॅनरला इन्हान्स करत असतो. तर इथं प्लसच्या आयकॉनवर जाऊन इथं बॅनर आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते सिलेक्ट झाल्यानंतर इथं हे आपलं बॅनर इन्हान्स होऊन जाईल. मित्रांनो, बॅनर एडिटिंगसाठी लागणारे इन्फिनिटी फॉन्ट्स जे 20+ आहेत ते सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. तर मित्रांनो, एडिटिंग आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच मजेशीर आणि सोप्या एडिटिंगसाठी आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.